हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते। तर आज आपण बघा इथं 34 साईजचा हा कटोरी ब्लाउज आहे, त्याची संपूर्ण कटिंग पाहणार आहोत। बाहीची कटिंग कशी करायची, त्याचबरोबर बघा कटोरी कशी वाढवायची, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला ब्लाउजची कटिंग करायला एकदम सोपं जाणार आहे। तर इथं बघा मी एक पेपर घेतलेला आहे आणि त्याची बंद बाजू आहे ती माझ्या साईडला ठेवलेली आहे। तर बंद बाजूकडून आपल्याला बघा ब्लाउजची उंचीचं माप टाकायचं आहे। तर तुम्ही ब्लाउजवरनं माप घेतलं असेल त्याच्यात 1 इंच प्लस करायचं आहे आणि ब्लाउजची उंचीचं माप इथं टाकायचं आहे। तर इथं बघा मी 14 इंच ब्लाउजची उंची घेतलेली आहे। तर हे बघा असं 2 पॉइंट आपण घेऊन घेऊया, म्हणजे काय होईल की आपल्याला शोल्डरचं माप टाकताना एकदम सोपं जाणार आहे, म्हणजे आपलं माप चुकणार नाही। आता बघा अशी लाईन ओढून घेतली, त्याच्यानंतर बघा जिथं आपण उंचीचं माप टाकलेलं आहे तिथून आपल्याला शोल्डरचं माप मोजायचं आहे। हे बघा, तर इथं बघा मी 5 इंच शोल्डर घेतलेलं आहे। तर 34 साईजसाठी 5 इंच शोल्डर बरोबर माप आहे ते, आणि 5.5 इंच मुंडा घ्यायचा, म्हणजे ब्लाउज आहे तो परफेक्ट बसतो, शोल्डर वगैरे काय उतरत नाही। तर हे बघा या पद्धतीने शोल्डर आणि मुंडा आहे तो आपण जोडून घेऊया। तर 5 इंच शोल्डर घ्यायचा आणि 5.5 इंच इथं मुंड्याचं माप टाकायचं आहे। त्याच्यानंतर बघा इथं छातीचा चौथा भाग टाकायचा आहे आपल्याला 8.5 इंच, आणि पुढे इथं तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथं 2 इंच किंवा 1.5 इंच इथं मार्जिन ॲड करू शकता। तर इथं मी कटोरी ब्लाउजला 1.5 इंच मार्जिन घेतलेलं आहे, हो तर तुम्ही इथं 2 इंच घेऊ शकता। आता बघा या पद्धतीने एक लाईन ओढून घेतली, हे बघा 5 इंच शोल्डर आणि 5.5 इंच मुंडा घेतला। इथं छातीचा चौथा भाग 8.5 इंच आणि इथं 1.5 इंच आपण मार्जिन ॲड केलेली आहे, म्हणजे टोटल आपलं किती 10ची इथं छातीची घडी झालेली आहे। आता वरती 10 इंच आलंय, तेवढंच आपल्याला खालच्या साईडला सुद्धा 10 इंच मोजायचं आहे, कारण पाठीमागचे टक्स आपले अर्धा इंचचे असतात। तर ते मिळून असं त्यासाठी इथं 10 इंच तेवढं मार्किंग करून घ्यायचं। या पद्धतीने एक लाईन ओढून घ्यायची। तर इथं बघू शकता या पद्धतीने मी लाईन ओढून घेतली। त्याच्यानंतर बघा आपल्याला मुंड्याचं माप टाकायचं आहे। तर पाठीमागचा जो मुंडा आहे तर तो 1.5 इंच घ्यायचा, किंवा तुम्ही 1.25 इंच सुद्धा घेऊ शकता, आणि पुढचा जो मुंड्याचा आकार आहे तो इथं आपल्याला 1 इंचावरती द्यायचा आहे। आता बघा आकार देताना सुद्धा बघा मुंड्या जेवढा घेतला असेल त्याचं बघा सेंटर काढायचं, आणि तिथूनच आपल्याला या पद्धतीने जिथे आपण छातीचा चौथा भाग मोजलेला आहे तिथपर्यंत आपल्याला इथं हा आकार द्यायचा आहे। तर हे बघा या पद्धतीने मी आकार देऊन दिला। त्याच्यानंतर बघा पुढचा मुंड्याचा सुद्धा आकार तसाच देऊन घेऊया आपण। तर हे बघा या पद्धतीने माप जर घेतला आपण टाकलं मुंड्याचं, तर आपला ब्लाउज जो आहे तो परफेक्ट बसतो। आता त्याच्यानंतर बघा इथं गळा रुंदी घ्यायची आहे 2 इंच। तर इथे बघा मी 2 इंच गळा रुंदी घेतली। आता पुढचा गळा आहे तो इथं मी 6 इंच घेते। तर पेपर पॅटर्न तयार करताना पुढचा जो गळा असतो, म्हणजे पेपर पॅटर्न तयार करताना 6 इंचचा गळा टाकत असते मी, आणि या पद्धतीने खालच्या साईडला सुद्धा 2 इंच गळा रुंदी घ्यायची, आणि असं गळा काढण्यासाठी आपल्याला बॉक्स तयार करायचा आहे। तर बघा खालून आपल्याला 1 इंचावरती मार्किंग करून ठेवायची आहे। इथं बघा 6 इंच गळा घेतला आणि 2 इंच गळा रुंदी घेतली, ते सुद्धा लिहून घेऊया आपण। तर हे पहा या पद्धतीने व्यवस्थित असं आकार देऊन दिला मी गळ्याचा। तर बघा इथं आपल्याला आता पुढचे जे पार्ट आहेत ते कसे काढायचे ते बघायचं आहे। त्याच्या अगोदर बघा इथं पेपर कट करून घेऊया आपण। तर हे बघा या पद्धतीने जे शोल्डरचं आपण इथे मार्किंग केलेलं होतं ते इथे सर्वात पहिले कट करायचं, आणि पुढचा मुंड्याचा आकार कट करायचा आहे इथं। आणि डबल पेपर आहे त्याच्यामुळे बघा आपला पुढचा आणि पाठीमागचा पार्ट आहे तो सोबत इथे कट होणार आहे। त्याच्यासाठी बघा सावकाश असं इथं आपल्याला जेवढी मार्किंग केलेली आहे आपण तेवढी इथं कट करायची आहे। तर इथे बघा मी पाठीमागचा पार्ट आहे तो इथं या पद्धतीने मुंडा होता तो कट करून घेतला। आता बघा आपल्याला खालून आपल्याला इथं क्रॉसपट्टीची मार्किंग करायची आहे। तर पेपर पॅटर्न तयार करताना बघा गळ्याच्या साईडला 2.5 इंच आणि इथं फिटिंगच्या साईडला 2 इंच या पद्धतीने आपल्याला इथं योकपट्टीची मार्किंग करायची आहे। तर हे बघा मी लाईन ओढून घेतली, आणि किंचित थोडासा असा बघा कटोरीचा आकार आपला जो शेप राहतो तो या पद्धतीने देऊन द्यायचा, म्हणजे ब्लाउज एकदम व्यवस्थित बसतो। आता बघा फिटिंगच्या साईडहून आपल्याला इथं 4.5 इंचावरती मार्किंग करायची आहे कटोरीसाठी। हे बघा
या पद्धतीने 4.5 इंच मार्किंग केलं। आता इथे बघा जे क्रॉसपट्टीसाठी मार्किंग केलं होतं ते लिहून ठेवलं, म्हणजे तुम्ही जरी वहीमध्ये डायग्राम काढत असाल कटोरी ब्लाऊज कसं तयार करायचं तर तुम्हाला सोपं जावं यासाठी। आता बघा जसं मार्किंग केलेलं मी तसं त्याच पद्धतीने एक लाईन ओढून घेतली, 4.5 इंच आपण मार्किंग केलं तिथपर्यंत, आणि एक तिरकस अशी वरती बघा 1 इंचाची मार्किंग केली होती आपण, तिथे या पद्धतीने एक लाईन ओढून घेतली, म्हणजे आपले काय होईल की कटोरीची शेप इथं व्यवस्थित आपल्याला देता यावा यासाठी। तर आता बघा इथं सर्व मार्किंग झालेले आहे आपलं, हे 34 साईजचं साईड पीस आपलं तयार झालेलं आहे। आता बघा इथं तुम्ही जर इथं मार्किंग कसं केलं ते तुम्हाला समजत नसेल तर बघा 34 भागिले 4 करायचं, त्याचा चौथा भाग निघतो, आणि 1.5 इंच त्याच्यात मार्जिन ॲड करायची, म्हणजे 10 इंच इथं आपलं तयार होतं। तर हे बघा या पद्धतीने आपलं पुढचे जे पार्ट होते ते कसे तयार करायचे ते पाहिलं आपण। आता याची कटिंग करून पाहूया। तर बघा इथं पुढचा आणि पाठीमागचा पार्ट जो आहे तो मी इथे सेपरेट करून घेते। तर हे बघा आता हा पाठीमागचा पार्ट आपण ठेवून देऊया आणि पुढच्या भागाची इथे कटिंग करून या। तर सर्वात पहिले बघा इथं पुढचा जो मुंढ्याचा आकार आहे तो सर्वात पहिले कट करायचा, जेणेकरून आपलं इथे साईड पार्ट जे आहे ते आपलं व्यवस्थित निघेल। त्याच्यानंतर बघा क्रॉसपट्टी कट करायची, जसं आपण मार्किंग केलेलं आहे त्याच पद्धतीने इथे कटिंग करायची आहे। आता पुढचा गळा आहे तो इथे मी कट करून घेते। तर हे लक्षात ठेवायचं की पुढचा आपण इथं पेपर पॅटर्न तयार करताना पुढचा जो गळा आहे तो 6 इंच घ्यायचा आहे सर्व मापांसाठी। फक्त काय करायचं की हाईटला जर कमी असेल तर उंचीमध्ये जर एखादी बाई कमी असेल तर तिचं फक्त 5.5 इंच पुढचा गळा घ्यायचा आहे। तर हे पाहता इथं आपलं साईड पार्ट तयार झालेला आहे, उंचीसुद्धा टाकून घेतली, म्हणजे आपल्याला पुढच्या एखादा ब्लाऊज आला तर त्याच्यासाठी हे पॅटर्न यूज करता येईल। आता इथं बघा कटोरी आपण कशी काढायची ते पाहूया। तर सर्वात पहिले बघा इथं गळा रुंदीची मार्किंग करायची आहे, जेवढी घेतली होती तेवढी, आणि तिथूनच खालच्या साईडला 1.5 इंचावरती मार्किंग करायची आहे। आणि हे बघा या पद्धतीने आपला पुढचा जो गळा राहतो त्याचा शेप द्यायचा आहे, म्हणजे गोलाकार। आता बघा 1.5 इंच मार्किंग केलं, तिथून खालच्या साईडला 4.5 इंच मार्किंग केलं मी, आणि तिथून बघा आडवं माप घ्यायचं आहे 7 इंच, आणि या पद्धतीने एक लाईन ओढून घ्यायची। तर बघा मी या पद्धतीने इथे लाईन ओढून घेतली। आता जे आपण 7 इंच खालच्या साईडला लाईन ओढून घेतली आहे तर मार्किंग केलं आहे तिथं आपल्याला बघा सेंटर काढायचं आहे। तर जिथे इथं सेंटर काढला आपण, तिथून आपल्याला पुढे काय करायचं आहे बघा। तर इथे थोडंसं तिरकस वाटतंय, मी इथं चेक करून घेते। तर हे बघा किंचित थोडंसं एखादी लाईन आहे ती जास्तीची आपल्या इथं तिरकस मार्किंग केलेलं होतं, तर या पद्धतीने चेक करून घ्यायचं आहे। तर हे बघा आपलं सेंटर इथं निघालेलं आहे, हे 7 इंच घेतलं आणि त्याच्या मध्ये काढला आपण। आता जिथं आपण सेंटरची मार्किंग केलेली आहे तिथून बघा खालीपर्यंत आपल्याला 8 इंचावरती मार्किंग करायची आहे बघा, वरून टेप ठेवून, आणि या पद्धतीने खाली आहे ते आपल्याला जोडून घ्यायचं आहे, बघू शकता तुम्ही या पद्धतीने। आता हे 8 इंच आपण वरून मोजलं। आता 2 इंच गळा रुंदी घेतली होती आणि या साईडला बघा आपण 1.5 इंच मार्किंग केलं आहे। तर 1.5 इंच ते सर्व साईजसाठी आहे, आणि गळा रुंदी आहे ती बदलत राहते। आणि 4.5 इंच जे घेतलेलं आहे तर ते 4 मापांसाठी 4.5 घ्यावं, आणि पुढचे जे माप आहेत त्यांच्यासाठी 5 इंच घ्यायचं असतं ते। आता बघा या पद्धतीने आपल्याला कटोरीचा जो शेप आहे तो द्यायचा आहे। त्याच्यानंतर बघा सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला इथे जे आपण साईड पार्ट होतं ते कट केलं होतं तर ते कटोरीला लावून पाहायचं आहे। तर सारखंच जर येत असेल तर बघा ते सारखं येतं आहे, तर आपल्याला कटोरी जी आहे ती साईड पार्टपेक्षा अर्धा इंच जास्त घ्यायची असते। तर या पद्धतीने हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे। आणि पुढची जी लाईन होती त्याला बघा मी इथं क्रॉस मारलेला आहे, कारण आपल्याला खालची जी लाईन आहे ती कट करायची आहे त्याच्यासाठी। तर इथे बघा आडवं आपण माप घेतलं होतं 7 इंच, आणि उभं जे माप होतं ते 8 इंच घेतलेलं होतं। तर या पद्धतीने बघा आपली कटोरी इथं तयार झालेली आहे। आता कट करून घेऊया आपण। तर बघू शकता इथे या पद्धतीने पुढचा जो आपला शेप होता गळ्याचा तो कट केला इथं, आणि त्याच्यानंतर इथं बघा या पद्धतीने गोलाकार शेप होता तो कट केला मी। तर जशी मार्किंग केलेली आहे तशी इथं कट करून घ्यायची, आणि हे लक्षात ठेवायचं की साईड पार्टपेक्षा आपली कटोरी जी आहे ती अर्धा इंच जास्त घ्यायची असते। आता इथे बघा आपण बाहीची कटिंग पाहणार आहोत। तर बघा इथे डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे, आणि बंद बाजू आहे ती बघा या साईडला ठेवलेली आहे, आणि त्या साईडने आपल्याला बंद बाजूकडून बघा ब्लाऊजचे तुमची जी बाही असेल बाहीचं माप टाकायचं आहे लांबीचं।
तर 4.5 इंच मी बाही घेतलेली आहे, बाही लांबी. त्याच्यानंतर बघा इथं आपली छातीची घडी आपण मार्जिंग सहित 10 इंच घेतलेलं होतं. तर बाहीची घडी टाकताना काय करायचं, त्याच्यातून 1 इंच मायनस करायचं आहे. म्हणजे इथे 9 इंच आपल्याला बाहीची घडी घ्यायची आहे. तर हे लक्षात ठेवायचं, हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे. तर कोणत्याही साईजचे तुम्ही जर बाहीची कटिंग करत असाल तर याच पद्धतीने तुम्ही माप टाकायची आहे. आता बघा वरून मी इथं 2.5 इंचावरती मार्किंग केली बाहीचा शेप देण्यासाठी. त्याच्यानंतर बघा आतल्या साईडला 2 इंचावरती मार्किंग करायची. तर हे बघा 2 इंच जे घेतलेले आहे ते सर्व साईजसाठी आहे. तर हे लक्षात ठेवायचं. आता तिरकस लाईन ओढून घेतली. तिथून आता बघा 1.5 इंचावरती आपल्याला 3 पॉईंट आहे मार्किंग करायची आहे. तर हे बघा या पद्धतीने पहिला पॉईंट आहे त्याला खालच्या साईडला मार्किंग करायची 1/2 इंच आणि पुढचे जे 2 पॉईंट आहे त्यांना 1/2 इंच वरती घ्यायचं आहे, जसं मी इथं व्हिडिओमध्ये दाखवत आहे तसं. आणि या पद्धतीने बघा व्यवस्थित असा बाहीचा इथं आकार देऊन द्यायचा आहे. तुम्ही जर नवीन शिकत असाल तर तुम्ही बघा पेन्सिलचा वापर करायचा आणि जास्तीत जास्त बाहीचा जो आकार असतो त्याची प्रॅक्टिस करायची आहे. तर बघा या पद्धतीने आपला बाहीचा शेप दिला. त्याच्यानंतर दंडघेरा आहे ते 5.5 इंच आणि पुढे 2 इंच मार्जिन घेतलेली आहे. पण बघा इथं मी बाही जशी आपण इथं बॉक्स तयार केलेला आहे तशी कट करणार आहे. बघा आता सर्वात पहिले वरचा जो आकार आहे तो इथं मी कट करते आहे. आणि इथं बघा जसं होतं तसंच मी इथं सरळ कट करून घेते, म्हणजे जेणेकरून आपल्याला पुढचे दुसऱ्या साईजसाठी जरी बाही कट करावी लागणार नाही आणि ही बाही आपल्याला यूज करता यावी यासाठी. तर इथं पुढचा जो आकार आहे तो या पद्धतीने कट करून घेते. बाही ओपन करायची, त्याच्यानंतर हा आकार जो आहे पुढच्या मुंड्याचा तो कट करायचा आहे. तर इथे बघा बाहीसुद्धा आपली कटिंग झालेली आहे. आता आपण योकपट्टीची इथं कटिंग करणार आहोत. तर 3.5 इंच या साईडला घेतलं मी. आता बघा छातीची घडी इथं 10 इंच होती, त्याच्यात मी 1/2 इंच ॲड केलं, म्हणजे 10.5 इंच मी इथं क्रॉसपट्टी काढणार आहे. तर बघा या पद्धतीने. तर जोडताना कमी नाही पडायला पाहिजे यासाठी 1/2 इंच मी एक्स्ट्राची घेतलेली आहे आणि त्या साईडला 3 इंच घेतलेले आहे. आता आपण कट करून घेऊया. आणि तुम्ही ज्या मापाचं इथं पॅटर्न तयार करत असाल तर ते माप जे आहे कटोरी बाही असो किंवा क्रॉसपट्टी पाठीमागचा पार्ट आहे त्याच्यावरती मार्किंग करून ठेवायची आहे. तर आता बघा इथं पाठीमागचा पार्ट घेतलेला आहे आपण. तर 2 इंच मी इथं गळा रुंदीचं माप टाकलं. त्याच्यानंतर गळा आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथं घेऊ शकता. तर बघा इथं मी 9 इंच गळा लांबी घेतलेली आहे आणि खाली 1/2 इंच एक्स्ट्रा घेतलेले, म्हणजे वरती आपण 2 इंच गळा रुंदी घेतली, खालच्या साईडला मी 2.5 इंच घेतलेला आहे. आणि या पद्धतीने सिंपल असा गोल गळा इथं मी आकार काढलेला आहे. आता बघा गळ्याच्या साईडहून आपल्याला 4.5 इंचवरती मार्किंग करायची आहे पाठीमागच्या टक्ससाठी आणि तिथूनच वरच्या साईडला 4.5 इंच घ्यायचं आहे आणि टक्स आहे ते अर्धा इंच दोघं साईडला घ्यायचे आहे. आणि बघा या पद्धतीने आपल्याला मार्किंग करून घेतली. तर बघा आजच्या व्हिडिओबद्दल काही तुम्हाला डाऊट आले असतील किंवा काही समजलं नसेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. आणि आजचा व्हिडिओ थोडाफार जरी तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि चॅनलवर जरी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ सर्वात पहिले तुमच्याजवळ पोहोचेल. आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.